आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सिंगापूर ट्रिपमधील तिसऱ्या दिवशी आम्ही पाहिलेलं मर्लाईन पार्क। सर्व पर्यटक मर्लाईनसोबत फोटो काढल्याशिवाय जातच नाहीत। मीही व्हिडिओ शूटिंग थोडं घेतच आहे। तुम्ही पाहू शकता देशभरातून आलेले पर्यटक इथे दिसत आहेत आणि सर्वजण फोटो काढत आहेत। स्वच्छता, शिस्त, आधुनिकता आणि निसर्गाचं सुंदर मिश्रण हेच आहे सिंगापूर। आमच्या ग्रुपमधील दादा वहिनी फोटो काढत होते, त्यांनाही मी माझ्या व्हिडिओमध्ये सामील करून घेतलं। सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आम्ही रूममधून तयार होऊनच ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली आलो। हॉटेलमध्येच आम्ही सर्वांनी ब्रेकफास्ट केला। आम्ही सर्वजण बसमधून उतरलो आहोत आणि सर्वात प्रथम पाहणार आहोत सिंगापूरचं सर्वात ओळखीचं प्रतीक मर्लाईन पार्क। इथे मी अनुभवलं सिंगापूर शहर म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि आधुनिकतेचं परफेक्ट मिश्रण। रस्ते एकदम स्वच्छ, ट्रॅफिक एकदम शिस्तीत होता। हे बघा, लांबूनच मर्लाईन नजरेत भरतोय। अजून जवळ गेल्यावर किती छान दिसेल ना। आता मर्लाईन थोड्याच अंतरावर आहे। प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे। समोर पाणी उडवत उभा असलेला मर्लाईन लांबूनच लक्ष वेधून घेतोय। आता त्याच्याजवळ चालत चालत पोहोचतोयच आपण। सिंहाचं डोकं आणि माशाचं शरीर, आणि हो, हा फक्त पुतळा नाही तर सिंगापूरची संपूर्ण ओळख आहे। मर्लाईन म्हणजे काय माहिती आहे का? मर म्हणजे समुद्र आणि लायन म्हणजे सिंह, त्यामुळे मर्लाईन। एका राजाला इथे सिंह दिसला आणि त्यावरून नाव पडलं सिंगापूर, म्हणजे लायन सिटी। हा मर्लाईन सतत पाणी उडवत असतो। सर्व पर्यटक मर्लाईनसोबत फोटो काढल्याशिवाय जातच नाहीत। मीही व्हिडिओ शूटिंग थोडं घेतच आहे। तुम्ही पाहू शकता देशभरातून आलेले पर्यटक इथे दिसत आहेत आणि सर्वजण फोटो काढत आहेत। अतिशय सुंदर ठिकाण आहे, तुम्ही आलात तर नक्की इथे या। पूर्वी सिंगापूरचे नाव तेमासेक असे होते। तेमासेक या शब्दाचा अर्थ आहे समुद्र किनाऱ्यावरील गाव, म्हणूनच मर्लाईनचं खालचे शरीर माशाचे दाखवले आहे। हे सिंगापूरच्या समुद्राशी असलेल्या घट्ट नात्याचं प्रतीक आहे। तर दुसरीकडे एक दंतकथा सांगते की सिंगापूरचा शोध लावणाऱ्या राजाने इथे पहिल्यांदा सिंह पाहिला, म्हणून या ठिकाणाला नाव पडले सिंगापूर, म्हणजेच सिंहाचे शहर। मर्लाईनच्या डोक्यावर सिंहाचे रूप आहे। हे सिंहाचे डोके शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचं प्रतीक मानलं जातं। आणि मर्लाईनचं शरीर मासे आहे। शरीर मासे असल्यामुळे तो सिंगापूरचा व्यापार, बंदर, समुद्री मार्ग आणि समृद्धी दाखवतो। कारण सिंगापूर आज एक मोठे आंतरराष्ट्रीय बंदर आहे। रात्रीच्या वेळी लाइटिंगमध्ये मर्लाईन अजूनच भव्य दिसतो। पर्यटक खास फोटो काढण्यासाठी इथे गर्दी करतात। समुद्रातून उगम पावलेलं हे छोटं बेट आज जगातील प्रगत देशापैकी एक बनला आहे। माशाचे शरीर सांगते आपली मुळे विसरू नका, आणि सिंहाचे डोके सांगते धाडस ठेवा आणि पुढे चालत राहा। म्हणूनच मर्लाईन हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही गोष्टी जोडणारा प्रतीक आहे। मर्लाईनच्या तोंडातून सतत समुद्राकडे वाहणारं पाणी जणू सांगतंय सिंगापूरची प्रगती कधीच थांबत नाही। रात्री मर्लाईन पार्क अजूनच सुंदर दिसतो। एका बाजूला मरीना बे सँड, दुसऱ्या बाजूला चमचमणारं सिंगापूर शहर। त्यामुळे मर्लाईनची उंची 8.6 मीटर, बांधकाम 1972। येथे प्रवेश फ्री असतो। 1972 मध्ये ही मूर्ती तयार झाली आणि प्रथम सिंगापूर रिव्हरच्या तोंडाजवळ उभी होती।
वेळोवेळी ब्रिजच्या बांधकामामुळे दृष्टी अडथळा झाला आणि काही कारणास्तव 2002मध्ये ती सध्याच्या मर्लाईन पार्कमध्ये हलवण्यात आली. या मूर्तीचं वजन 70 टन आहे. आत्ता आम्ही मर्लाईन पार्कला निरोप देत आहोत आणि बसच्या दिशेने जात आहोत. पाठीमागून येणाऱ्या फॉरेनर दादाकडे माझं लक्षच नाही गेलं, नाहीतर हाय हॅलो नक्कीच केलं असतं. आमची ट्रिप 12 दिवसाची. पहिले 2 दिवस आम्ही कसे एन्जॉय केले ते व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेच आहेत. चॅनेलला भेट देऊन तेही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आत्ता आम्ही लंच करून चायनीज टेम्पल पाहण्यासाठी जाणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पुढील व्हिडिओ चायनीज टेम्पल आवर्जून पहा. केला. ब्रेकफास्टमध्ये भरपूर व्हरायटी होती. प्रत्येक देशातून येणाऱ्या लोकांचं लक्षात घेऊन ब्रेकफास्ट ठेवला होता. फ्रूटचे वेगवेगळे प्रकार होते. सफरचंद, पपई, अननस, कलिंगड, संत्र वगैरे. तसेच कॉफी, चहा, दूध हेही होतं. ब्रेड, बटर, जाम, पेस्ट्री हे सर्व प्रकार होते. तसेच उपमा, इडली, सांबार, कांदा पोहे, नूडल्स, जिरा राईस जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. मी इडली आणि सांबार घेणं पसंत केलं.
नाश्ता करून झाल्यानंतर मी आणि माझी बहीण हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन बसलो. आमच्या बसमधील इतर प्रवासीही लॉबीमध्ये येऊन बसले होते आणि आम्ही लक्झरीची वाट पाहत होतो. बस एकदम वेळेवर आली आणि आम्ही सर्वजण सिंगापूर सिटी टूर पाहण्यासाठी बसमध्ये बसत आहोत. आम्ही सर्वजण बसमध्ये आलो. सर्वजण अगदी उत्साही होते, आनंदी होते. सिंगापूर सिटी टूर फर्स्ट डे आणि हे सगळे आमचे मेंबर. या गाईड आम्हाला आज सर्व माहिती देणार आहेत. Singapore, state, Singapore, city, Singapore, province, Singapore, all Singapore, okay, all Singapore. You're different, you must remember many things. Singapore just need to remember Singapore. We are the city island country, okay. Also a city, also an island. Okay, so from east to west is only around 49 kilometers. Okay, 49, huh? Then north to south, 29 kilometers. They have this kind of amount anymore. Because 8,000 a lot, right? But no, they increase to 13,000 for one baby. 13, 1-3. 13,000 Singapore dollars. Okay. So how it goes? You go, ka-ching, 13,000. Ka-ching, 13,000. Okay. In Chinese, it's good luck. It means you get lucky. You get lucky. So I always call our Singapore flyer. आम्ही सर्वजण बसमधून उतरलो आहोत आणि सर्वात प्रथम पाहणार आहोत सिंगापूरचं सर्वात ओळखीचं प्रतीक मर्लाईन पार्क. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.